मुलुंडमध्ये पहाटे 4 वाजता एका BMW कारनं रस्त्यावरती बॅनर लावणाऱ्या गणेश मंडळामधल्या दोघांना जोरदार धडक दिली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय, तर दुसरा एक जण जो होता तो गंभीररीत्या जखमी झालेला आहे। मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे दोघे जण पहाटे 4च्या दरम्यान मुलुंडच्या गव्हाणपाडा इथल्या आकृती टॉवर जवळ बॅनर लावण्याचं काम करत होते। मात्र अचानक भरधाव कारनं या दोघांना सुद्धा धडक दिली आणि यामध्ये दोघांना सुद्धा उडवलंय। या दुर्घटनेमध्ये प्रीतम थोरात याचा जागीच मृत्यू झालाय आणि प्रसाद पाटील याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे। आणि याविषयीचे अपडेट घेऊयात, प्रशांत बढे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। प्रशांत, काय घडलंय नेमकं? यामिनी पहाटे 4 वाजताच्या दरम्यान जो मुलुंडचा राजा आहे, प्रसिद्ध मंडळ आहे, यांचा जो मुलुंडचा मुख्य रोड आहे गव्हाणपाड्याचा, त्या रस्त्यावरती बॅनर लावण्याचं काम करत होते। 4 वाजताच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला जी शिडी लावलेली होती त्या शिडीवरून ते बॅनर लावत होते। यावेळी मुलुंड च्या या गव्हाणपाडा रोडवरून ईस्ट वेस्ट ब्रिजकडे भरधाव वेगाने कार आली आणि या कारने ह्या शिडीवर असलेल्या दोघांनाही धडक दिली। हे दोघे कार्यकर्ते त्या ठिकाणी कोसळले, मात्र ती गाडी थांबलेली नाही, ती गाडी थेट वेस्टकडे निघून गेली आणि यामध्ये प्रीतम आणि प्रसाद हे दोघेही जागी गंभीर जखमी झालेले होते। तर प्रीतम थोरात त्याचा या घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे आणि प्रसादची प्रकृती देखील अतिशय चिंताजनक आहे। घटनेची माहिती मिळताच नवघर पोलीस त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या कारचा शोध सध्या सुरू आहे आणि जो जखमी आहे त्याच्यावर उपचार सध्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये सुरू आहे। अगदी धन्यवाद प्रशांत या सगळ्या अपडेट्ससाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।